नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने या मालिकेतून आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. आज आपल्याला सामान्य वाटतो, पण एक काळ असा होता जेव्हा हा विचार मांडणं म्हणजे समाजाच्या विरोधात उभं राहणं होतं. आणि त्या काळात नऊवारी साडी नेसून मैदानावर उतरून मुलींना खेळ शिकवणारी एक धाडसी महिला, नाशिकच्या क्रीडा संस्कृतीची शिल्पकार सुधाताई दाते. विद्यार्थी दशेपासूनच सुधाताईंना खेळ आणि व्यायामाची विशेष आवड होती. शिक्षक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा विवाह नाशिकचे केशवशास्त्री दाते यांच्याशी झाला. दाते कुटुंबातील स्वातंत्र्यवादी विचारसरणीमुळे त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित करण्याची संधी मिळाली. त्या पुष्पावती रुंगठा कन्या विद्यालयात शिक्षिका म्हणूनही कार्यरत होत्या. पण त्या फक्त शिक्षिका नव्हत्या, त्या होत्या क्रीडा मार्गदर्शक. चापून चुपून नऊवारी पातळ नेसणाऱ्या, सडपातळ बांध्याच्या, उंच आणि रेखीव शरीरयष्टी असलेल्या सुधाताई मुलींना मैदानावर खो खो, कबड्डी, धावणे, लेझीम, दोरीवर चालणे, मलखांब यासारख्या कसरती शिकवण्यात पारंगत होत्या. नऊवारी साडीतही त्या अत्यंत चपळ आणि तंदुरुस्त दिसत असत. गुलालवाडी व्यायामशाळा आणि ओकांची तालीम येथे त्या महिलांसाठी व्यायामाच्या वर्गाचे आयोजन करत. यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर त्यांनी अनेक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या. मुलींच्या या स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होत असे. काही समाजकंटकांनी या स्पर्धा थांबविण्याचा प्रयत्नही केला, पण सुधाताईंच्या निर्धारापुढे हे प्रयत्न निष्फळ ठरले. नाशिक जिमखान्यात त्यांनी मुलींना बॅडमिंटन शिकवलं. स्त्री मंडळात बास्केटबॉल, टेबल टेनिस सुरू केलं. ही त्या काळात एक क्रांतीच होती. पण हा प्रवास सोपा नव्हता. त्या काळात समाजातील काही लोक त्यांच्या कार्यावर टीका करत, टवाळक्या करत. आता मुली पैलवानी शिकतील, मुक्केबाजी करतील, पतीशी 4 हात करतील, अशा टोमण्यांना त्यांना सामोरे जावे लागे. हळदी कुंकू, गौरीपूजन, नवरात्री यासारख्या कार्यक्रमांमध्येही त्यांना स्त्रियांकडूनच असेच तिरस्कारपूर्ण बोल ऐकावे लागत असत. मात्र सुधाताईंनी कधीही लोकनिंदेची पर्वा केली नाही. त्या डगमगल्या नाहीत. त्या साहसी, स्पष्टवक्त्या आणि कर्तव्यदक्ष महिला होत्या. त्यांनी एकच ठरवलं होतं की मुलींना खेळात पुढे आणायचंच. त्या मुलींना रामकुंडावर पोहण्यासाठी घेऊन जात. तिथे त्यांना पोहायला शिकवत, योगासने शिकवत, अनेक कसरतीचे खेळ शिकवत. सन 1934 अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक येथे आयोजित केले होते. यामध्ये दादासाहेब गद्रे आणि महाबळ गुरुजी यांचे त्यांना विशेष सहकार्य लाभले. या प्रसंगी सुधाताईंनी
मुलींचे कबड्डीचे सामने आणि इतर कसरतीचे खेळ करवले. त्यांची एक खासियत म्हणजे स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी ते स्वतःच्या खर्चाने त्यांना त्यांच्या आवडीचा अल्पोपहार देत असत. प्रत्येक मुलीकडे त्या आपल्या मुलीसारख्या प्रेमाने पाहत असत. मृदुभाषी असल्या तरी नियमांच्या बाबतीत त्या अत्यंत कठोर होत्या. एखाद्या मुलीचे लग्न ठरले की तिच्या पालकांना तिला खेळायला पाठवायची भीती वाटत असे. समाज काय म्हणेल, लग्नावर परिणाम होईल का, असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत. अशा वेळी सुधाताई स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजावून सांगत, हे बघा, खेळामुळे शरीर निरोगी राहते आणि मन आनंदी होते. आजची मुलगी उद्याची आई आहे. निरोगी पिढीसाठी तिचे तंदुरुस्त असणे अत्यावश्यक आहे. खेळांविषयी आकर्षण निर्माण करणे, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणे आणि समाज प्रबोधन करणे या माध्यमातून त्यांनी अनेक कुटुंबांची मानसिकता बदलली. त्याचे फलित आज आपण पाहत आहोत. खेळांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्याचं मोठं कार्य सुधाताईंनी केलं. त्याचाच परिणाम म्हणजे आज नाशिकमध्ये अनेक उत्कृष्ट महिला खेळाडू घडले आहेत. शाळांमध्ये मुली खेळात प्रावीण्य मिळवत आहेत, पुरस्कार मिळवत आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवत आहेत. कविता राऊत, मोनिका आथरे ही त्याचीच उदाहरणे आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे नाशिकमध्ये क्रीडा संस्कृती रुजली. आज ज्या मुली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत त्या या पायाभरणीचं फलित आहेत. सुधाताई दाते यांनी दाखवून दिलं की जर निर्धार असेल तर समाजही बदलतो आणि इतिहासही घडतो. सुधाताई दाते या विदुषीला मानाचा मुजरा. पुढील भागात भेटूया अशाच एका विदुषीला. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.